आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पोलीस शिपाई विशाल पवारचा वैयक्तिक आयुष्यात नैराश्यानं ग्रासलेला होता। मोबाईल चोरांनी विषारी इंजेक्शन दिल्याचा विशालचा दावा खोटा, पोलिसांची माहिती। हिजाब बंदीच्या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींची मुंबई हायकोर्टात धाव। एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयाविरोधात याचिका, 19 जूनला सुनावणी होणार। बी बियाणं खतांची चढ्या भावानं विक्री करणाऱ्यांना चाप बसणार। राज्यात खतांची वितरण प्रणाली अधिक कडक होणार। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। प्रत्येक जिल्ह्यात 3 अतिरिक्त भरारी पथकं नेमण्यात येणार। महाराष्ट्र सीईटीचा निकाल आज संध्याकाळी 6 वाजता लागणार। विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली। राज्य शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या 12वीच्या पुरवणी परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ। उद्यापर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणासाठी येलो अलर्ट जारी। राज्यातील 483 गावांना दरडींचा धोका। रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणं निश्चित, तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका। रणजी क्रिकेटमध्ये निवड करण्याचं आमिष दाखवून 5 क्रिकेटपटूंची 63 लाखांची फसवणूक। मुंबईतील दोघांविरोधात मालाड पोलिसांकडून गुन्हा दाखल। सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात पर्यटकांची गर्दी। लोणावळा, खंडाळा, पवनानगर परिसरात पर्यटकांच्या वाहनांमुळे कोंडी।